नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपलं सर्वांचं मनापर्यंत स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आहो आपल्या डाळिंब प्लॉटमध्ये. तर तुम्हाला मी दाखवते की या ठिकाणी आपण साधारणतः डाळिंब 1 फेब्रुवारीला पहिलं पाणी दिलं होतं. पाणी दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की आत्ता साधारणतः जून चालू आहे. जूनमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी साईज आपल्या फळांची झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण गेले एक 4-5 दिवस झाले आणि 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण काटा छाटणी घेतली आहे. काटा छाटणी घेतल्यानंतर या ठिकाणी जे काही पूर्ण खाली फांद्या पडल्या छाटणी केलेल्या त्या आपण लेबरच्या साहाय्याने या ठिकाणी पूर्णमध्ये गल्लीमध्ये गोळा करून घेतल्यात आणि गल्ल्यात गोळा करून घेतल्यानंतर या बाहेर काढायच्यात. तर तुम्हाला मी दाखवतो की हे बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे या ठिकाणी आम्ही जुगाड केलं आहे. तर चला ते मी दाखवणार आहे. त्या अगोदर तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे या ठिकाणी आपली डाळिंबाची साईज आहे. मित्रांनो बघू शकता आत्तापर्यंत तरी चांगल्या प्रकारे या ठिकाणी साईज आहे. आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा रोग या ठिकाणी आपल्या बागेत नाही आहे. तर सध्या जी परिस्थिती होती 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी की बऱ्याचशा बागेमध्ये तेलाचं प्रमाण या ठिकाणी खूप प्रमाणात होतं. खूप बागेमध्ये तेल आलेला होता. त्यामुळे खूप बागा ह्या पूर्ण उद्ध्वस्त झाल्यात. पिकांचं खूप नुकसान झालं आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारचा तेल या ठिकाणी नाही आहे. बघा, तुम्ही दाखवतो की चांगल्या प्रकारे या ठिकाणी साईज पण होती आहे. हा ठीक आहे. काही ठिकाणी आपले हे बघा असे जे झाडं आहेत ते जात आहेत. या ठिकाणी त्याला भुंगा किंवा मर रोग काय म्हणता येईल ते, पण प्रत्येक बागेत ते आहेच. त्यासाठी आपण काय उपाययोजना करतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी पण त्या उपाययोजना करून असे जे झाड जात आहेत ते जाणार नाही याची काळजी घेतल्या जाईल. बघू शकता कशा प्रकारे किती या ठिकाणी काट्यांनी गेल्यात. तर मित्रांनो, या ठिकाणी बुरशीनाशकच्या आज संध्याकाळी स्प्रे घेतोय. तर बुरशीनाशकाचा स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि मी कोणता घेणार आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हे असे जे आहेत खाली जे काट्या पडलेले होत्या, ज्या फांद्या पडलेल्या होत्या त्या फांद्या गोळा करतो. बघा असं एक आपलं छोटंसं ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण हे सगळं करतो. तर हे बघा मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये काही झाडांचा असा प्रकार होऊ राहिला आहे. फळं खूप चांगले आहेत परंतु ते पूर्ण झाड या ठिकाणी जात आहे. तर याला काय उपाय आहे प्लीज मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे या ठिकाणी सुमित ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण जे 3 फणी असते तिपटं ज्याला म्हणतो ते तिपट्याचं बघा ते उलटे केलेत आणि उलटे करून या ठिकाणी आपण ते याच्या सहाय्याने असं ट्रॅक्टर बॅग घेऊन रिवर्स घेऊन ते या ठिकाणी काढतोय. बघा मला मी दाखवतोय. अशाच प्रकारे हे घेत बाहेर आपण काढले जातोय आणि काढल्यानंतर एका ठिकाणी घेऊन ते आपण त्याचा डिस्ट्रॉय करणार, पेटून देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. हे बघा